पोरी, आज आपण वर्षभरासाठी खार बनवत आहे। पहिले तर ताजे झाडाचे आंबे तोडून आणले। कच्चे आंबे टोपल्यात टाकायचे। टोपल्यात टाकायचं पाणी। आता कच्चे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे। सर्व आंब्याचा चीक निघला पाहिजे किंवा अर्धा घंटा पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। मध्ये चीक निघतो। कच्चे आंबे स्वच्छ धुणं झाले की एका दोडीमध्ये काढायचे। आंबे पूर्ण निथरू द्यायचे। कैरीला कच्चे आंबे पण म्हणतात, नाहीतर म्हणसाना आंबे काऊन म्हणते। कच्चे आंबे निथरले की चांगले पुसून घ्यायचे, चांगले कोरडे करून घ्यायचे। अजिबात पाण्याचा थेंब पण राहिला पाहिजे नाही। कच्च्या आंब्याचा खार 3 दिवस लागतात पुरी बनवायला, म्हणूनच तो वर्षभर टिकतो। आता ज्याच्या मनगटामध्ये आसन ताकद त्यालाच आंबे फोडायला लावायचे। कच्चे आंबे फोडणं नाजूक हाताचं काम नाही पोरी। कच्चे आंबे फोडायला गडीच लागतो। एका गड्याला पकडायचं, लाडी गुडी लावायची आणि आंबे फोडून घ्यायचे। कच्च्या आंब्याच्या फोड्या पण मोठमोठ्याच ठेवायच्या। एका आंब्याच्या 8च फोड्या करायच्या। फोड्या झाल्या की त्याच्या बिया काढायच्या। फोड्या पुन्हा पुसून घ्यायच्या। आमच्याकडे आंब्याच्या बिया पण टाकतात, पण मी टाकल्या नाही। इथं आपण वाटीभर हळद घेतली आहे आणि दुधीतच आंब्याच्या फोडीवर हळद पेरत आहे। एवढ्या वाटीनं हळद घेतली, त्याच वाटीनं मीठ घ्यायचं। मीठ पण असं फोड्यावर पेरायचं। तर आपण खड्या मिठाचा पण वापर करू शकतो। फक्त ध्यानात घे, खडं मीठ टाकशील तर लवकर पाणी सुटणार नाही आंब्याच्या फोडीला। आता तो आवडीवर येतो कोणतं मीठ टाकायचं। उघड्या आंब्याच्या फोडीला मीठ हळद लावून घ्यायचं आणि जे टोपल्यात पडलं मीठ ते पण टाकून द्यायचं। नंतर स्वच्छ कपडा घेऊन असा दोडीला बांधून ठेवायचं एक अख्खा दिवस। दुसऱ्या दिवशी असा मसाला करायला घ्यायचा। एक परात भरून कराळ आबडधोबड भाजायचं, नंतर काढायचं। आबडधोबडच भाजायचं, जास्त भाजायचं नाही। एवढं कराळ घेतलं तेवढीच राई घ्यायची। राई पण आबडधोबडच भाजायची, नंतर काढायची। एवढी राई घेतली तेवढेच तीळ घ्यायचे। तीळ पण आबडधोबड भाजायचे, नंतर काढायचे। राईला इथं आपण मोहरी पण म्हणतो। आता इथं आपण खडे मसाले घेतलेले आहे। खडे मसाले आपल्या मनावर आहे, आता आपल्याला किती घ्यायचे। एवढी आपण राई घेतली होती तेवढे धने घ्यायचे, ते पण आबडधोबड भाजायचे। तेवढे धने घेतले होते तेवढी बडीशोप घ्यायची। फक्त एक मूठ भरून कच्ची टाकायची आहे, म्हणून ती साईडला काढून ठेवायची। आता हा सर्व मसाला आपण भाजला आहे तो आबडधोबड कुटायचा। फक्त जो गरम मसाला आहे तो चांगला बारीक कुटायचा। नंतर बाकीचं सर्व आबडधोबड कुटलं तरी चालतं। आता पाय पोरी, कच्च्या आंब्याला पण पाणी सुटलं। फक्त दोडी खाली एखादं टोपलं ठेवायचं मात्र, म्हणजे मिठाचं पाणी टोपल्यामध्ये पडतं। आता सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। आता इथं आपल्याला ज्या पण ब्रँडची मसाल्याची पुडी आवडत असेल ती टाकायची, म्हणजे लोणच्याच्या मसाल्याची पुडी। आता इथं आपण 2 मुठा भरून खडं मीठ टाकत आहे, ते आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता इथं आपण कच्ची बडीशोप टाकलेली आहे। तुम्हाला ज्या पण भरणीमध्ये लोणचं भरायचं असेल ती भरणी स्वच्छ धुवायची, 2 दिवस उन्हात वाळत ठेवायची। तर भरणीला लसणाची धुनी द्यायची। आता ह्या ज्या कच्च्या आंब्याच्या फोड्या आहे पोरी, ह्या काही उन्हामध्ये सुकवायच्या नाही। त्याच भागामध्ये पोरी जेव्हा मीठ हळद लावतात, मीठ हळद लावल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी फेकून देतात। नंतर त्या आंब्याच्या फोडी वाळू घालतात, म्हणजे सुकवतात। पण आपण तसं न करता आपण त्या मिठाचं पाणी तर फेकून देतो। फक्त त्या आंब्याच्या फोडी वाळू घालत नाही किंवा सुकू घालत नाही, डायरेक्टच तिच्यामध्ये आपण असा मसाला भरतो। फक्त हा जो मसाला आहे पोरी दाबून दाबून भरायचा एका एका फोडीला। अजिबात लोणचं खराब होणार नाही पोरी। फक्त लक्षात ठेव पोरी, जसे आपण आंबे पाण्यातून काढतो आणि ते स्वच्छ पुसून घेतो, तेव्हा आपण आंबे पुसून घेतो, त्यानंतर याला पाण्याचा एकही थेंब लागला पाहिजे नाही। तेव्हाच आंब्याचा खार वर्षभर टिकतो। नाहीतर लाव पाणी दुसऱ्या दिवशीच येऊ दे बुरशी, मग म्हणशील सांगितलं नाही। त्या फोडीला मसाला भरणं झाला की 1 दिवसभर तसंच ठेवून द्यायची भरणी, किंवा तू 2 दिवस पण ठेवू शकते। फक्त 6-6 घंट्यानं भरणी हलवत राहायची। नंतर तिसऱ्या दिवशी तेल गरम करायला ठेवायचं। आता इथं आपण करडीच्या तेलाचा वापर करत आहे। आता त्या आवडीवर आहे तुला कोणतं तेल वापरायचं। पहिले तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, नंतर थंड होऊ द्यायचं। जेव्हा कोमट तेल असेल तेव्हा तिच्यामध्ये मेथी आणि लसूण टाकायचा। ते आपण लाल मिरच्या पण टाकू शकतो अख्ख्या। पर तेल थंड झालं, भरणीचं पहिले हलवायची, नंतर त्याचं झाकण उघडायचं। असं हे थंड होईल तेल ह्या भरणीमध्ये ओतायचं। ले पण बद तेल टाकायचं आणि पोरी भरणीमध्ये जेवढं लोणच्याला तेल लागन तेवढंच टाकायचं। पोरी तू पण अशा प्रकारे लोणचं बनवशील तर तो वर्षभर लोणचं खराब होणार नाही, भन्नाट चवीचं बनेल। फक्त पुन्हा ध्यानात घे पोरी, जो पण चमचा ह्या भरणीमध्ये तू घालशील, पहिले तर चमचा स्वच्छ धुवायचा आणि पुसायचा, नंतर कडक उन्हामध्ये ठेवायचा किंवा गरम करून घ्यायचा। चमचा गरम केला तरी तो थंड होऊ द्यायचा, तरच या भरणीमध्ये घालायचा। अशी काळजी घेशील तरच खार टिकन वर्षभर। काल मग बनव कच्च्या आंब्याचा खार।